बातमी पावसासंदर्भात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली। गरज पडल्यास रात्री एनडीआरएफ तैनात करा, अजित पवार यांनी प्रशासनाला या सूचना केल्या। उद्या सकाळी अजित पवार पूरस्थितीची पाहणी देखील करणार आहेत। अजित पवार यांनी बारामती, दौंड त्याचबरोबर इंदापुरातील पूरस्थितीचा आढावा देखील घेतला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, बारामती त्याचबरोबर परिसरामध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे अजित पवार बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांनी एक बैठक देखील घेतल्याचं कळत आहे। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर उद्या अजित पवारांच्या सगळ्या बैठका ज्या आहेत ते मुंबईमधल्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। अजित पवार तातडीनं बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत, कारण बारामती परिसर, दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस जो आहे तो पडला आणि त्यामुळे पूरस्थिती जी आहे निर्माण झालेली आहे। निरा डावा कालवा जो आहे तो फुटला, त्यामुळे अनेक शेतांचं नुकसान जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे तातडीनं अजित पवार जे आहेत ते बारामतीमध्ये दाखल झाले। MIDC येथील पेन्सिल चौका शेजारील 3 बिल्डिंग खचलेल्या आहेत असं निदर्शनात आलेलं आहे। साईरंग असेल किंवा श्री समर्थ असेल, ऋषिकेश अशा या 3 बिल्डिंगची नावं आहेत। या 3 बिल्डिंग मधील जे नागरिक आहेत ते सद्यस्थितीत रस्त्यावरती आलेले आहेत। काही वेळापूर्वी यांनी पोलीस स्टेशन येथे देखील धाव घेतली होती। आता सद्यस्थितीत सर्व नागरिकांना फ्लॅटमधून अगदी रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे। आपल्यासोबत काही या बिल्डिंग मधील नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नक्की सांगाल, आज रस्त्यावर येण्याची आपल्याला वेळ आलेली आहे? सर, आमच्या सोसायटीच्या शेजारीच एक बिल्डिंगचं काम चालू आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचं साईड मार्जिंग न ठेवता 60 फूट खाली खोदाई केलेली आहे। गेली 6 महिने झाले ह्यांचं हे काम चालू आहे। दुपारी 1:30च्या दरम्यान मोठा आवाज येऊन पूर्ण जमिनीला भेगा पडल्या, काही फ्लॅटला क्रॅक गेलेले आहेत, पार्किंग मधल्या फ्लॅटला क्रॅक गेलेले आहेत, पिलर पर्यंत अगदी त्याचा धोका पोहोचलेला आहे। हे प्रशासनाला आम्ही कळवल्यानंतर त्यांनी आल्यानंतर आम्हाला फ्लॅट खाली करायला लावलेले आहेत। आता आम्हाला कुठे सोय केली का? आज त्यांनी आम्हाला तर सांगितले, तुमच्या हॉटेलची नाव आम्हाला सांगितली, तुमची जेवणाची आणि राहण्याची सोय तिथं केलेली आहे। पण आम्ही गेले कित्येक दिवस MIDCला हे सांगत होतो की या लोकांनी साईड मार्जिंग ठेवलेलं नाही। विदाऊट साईड मार्जिंग न ठेवता हे काम रात्रंदिवस त्यांनी ब्लास्टिंग सुद्धा उडवलेले आहेत। याचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून वारंवार आम्ही ते बिल्डर लोकांना सूचना देतोय, रात्रंदिवस ते काम करतायत। मानसिक त्रास झालेला आहे, मुलांच्या परीक्षांना त्रास झालेला आहे, आम्हाला दवाखाने करावे लागले। आम्ही कित्येकदा त्यांना सांगितलं, तिथं जाऊन माझी नोंद आहे की ऑफिसमध्ये की मी ह्या गोष्टीसाठी आलेली आहे की आम्हाला त्रास होतोय तुमच्या खोदकामाचा। ते दिवसभर खोदकाम, रात्रभर खोदकाम करतायत। त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही काम करा पण पद्धतशीर, म्हणजे तुमचं लिगली जे आहे तसं करा। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।